नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरवणी दुरावसे दुरी, भवाचे पुनी वाहवसे. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता भरुवरी दुरावसे दुरी, भवाचे पुरी वाहवसे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आ, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करारे दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुशरी काही जनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम, मुखेयस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम. गोरक्ष जालिंदर चरपटाशाडभंग कानिपमछिंद्राद्या, चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धः. धन्य धन्य अडबंगनाथा, धन्य धन्य अडबंगनाथा, धन्य धन्य अडबंगनाथा, धन्य धन्य अडबंगनाथा. तुमच्या चरणी ठेवितो माथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा, चरणी ठेवितो माथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा, तुमच्या चरणी ठेवितो. धन्य धन्य अडबंगनाथा, हरि बोल. तुमच्या चरणी ठेवितो माथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा, तुमच्या चरणी ठेवितो धन्य धन्य अडबंगनाथा, तुमच्या चरणी ठेवितो माथा. राम भरोसे राम विनो राम नाम विश्वास, सुमिरान सुमंगल कुशल मागत तुलसी दास. जयांचे करूया स्मरण, वे सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंच्या आदी नमस्कारुनी. आता प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील अत्यंत महत्वाचा उपदेश प्रकरणातील त्रिचरणी अभंग आपल्या इथे काल्याच्या अर्थात या ठिकाणी कीर्तनाकरता निवडलेला आहेत. आपण सर्वजण वास्तुशांती निमित्ताने मातृपितृ छाया या निवासाच्या वास्तुनिमित्ताने आपण इथे सर्वजन जमलेलो आहोत. श्री प्रशांत गीताराम पाटील पाचुरे आणि श्री पंकज गीताराम पाटील पाचुरे हे दोघेही बंधू आणि त्यांचे गीताराम पाटील त्यांचे वडील. आता ते सांगितलं ना हो, गीताराम पाटलाचा हा परिवार आणि त्यांचे दोन्ही मुले, त्यांनी अत्यंत सुंदर कष्टातनं प्रयत्नातनं घर बांधलेलं आहे आणि त्या घराची वास्तुशांती आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे होती आहे. बहादराबाद या गावामध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत. या ठिकाणी ज्यांच्या मुखारविंदातनं आत्ताच चाल पार पडली ते श्री हरिभक्तीपारायण बाबजी महाराज गायकवाड, श्री हरिभक्तीपारायण बाबासाहेब महाराज मगर आणि त्यांचे सुपुत्र चिरंजीव मगर महाराज मृदुंगाचार्य, श्री हरिभक्तीपारायण लखनगिरी महाराज, इकडचे सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, पेटी मास्तर पूजनीय हरिभक्तीपारायण हरिभाऊ महाराज उपस्थित आहे. महाराज आपल्याला धन्यवाद. मग इकडनं विनेकऱ्यापासून सर्व टाळकरी वारकरी तर त्या छोट्या महाराज पर्यंत सर्वांना धन्यवाद देतो. बघा ना त्या वयामध्ये महाराज तुम्ही इकडे येता का? पुढे या ना इथे. वा वा, यांच्याकरता वाजवा एकदा टाळ्या. किती गोड महाराज आहे.
तुम्ही दोघं तिघं महाराज इकडेच या ना, पुढे पुढे. हा या इकडे या. लहान लहान महाराज इथे पुढची रांग धरा, बाकी सर का आता ऍडजस्ट करा. हा बस जमलं. एकमेका सह्य करू आणि अवघे धरू सुपंत. किती गोड महाराज आहे बघा नाही. आता जागाही झाली थोडीशी. बस जमलं आता. एकूणाऱ्याला मदत केली की जमतं बरं का. तर हे सगळे छोटे छोटे मुलं आहे, लहान लहान मुलं जसे देवाघरचे फुलं धागे तिट. बस ते झालं. महाराजांना धन्यवाद देतो. हे छोट्या वयामध्ये. तुमचं नाव महाराज काय? अनुस संभाजी पाचुरे, म्हणजे ह्याच घरातले आहे. एकदा धन्यवाद त्यांना. हा याच घरातले. धन्यवाद महाराज. तर इथे सिस्टीमवाले आमचे कोले बंधू आवर्जून दोघे भाऊ भेटल्याबद्दल फार वर्षांनी भेटले. एवढा सुंदर आवाज ऐकायला मिळाला की बरं वाटतं. नाहीतर मग बास्टरवर वाडे म्हणेपर्यंत कीर्तन संपून जातं, तरी ते जमत नाही ताळमेळ. या महाराज पूजेने महाराजांचे आगमन झालं, त्यांनाही धन्यवाद. इथे आमचे धर्मनाथ महाराज आहे काकड, त्यांना धन्यवाद. उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, टोपीवाले दादा तुमच्याकडे आम्हाला यायचंच आहे. भाऊचं नाव लखनगिरी मारुती पाटील पाडेकर साहेब, आमचे कुटे साहेबांची व्याही येत आहे. आणि म्हणून इथे यांना धन्यवाद. दीपक भाऊ आमचे आहेत आणि सुमित दादा, त्यांनाही धन्यवाद देतो. मग इथले सर्वजण परिचित अपरिचित, मला सर्वांची नावं ज्ञात नाही बरं का, पण सर्वांविषयी आदरभाव अंतःकरणामध्ये आहे. सर्वांना धन्यवाद देतो. पेटे मास्तर महाराज तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि सुमितजी कीर्तनाला प्रारंभ करतो. विठाल अशा सुंदर या वातावरणामध्ये आपण मातृपितृ छाया या निवास म्हणजे वास्तू शांतीच्या निमित्ताने गृहप्रवेश करून इथे कीर्तनासाठी जमलेलो आहोत. आता वास्तुशांतीचं कीर्तन म्हटलं की ठराविक अभंग आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी, हे जे अभंग काही ठराविक आहे. बरं, दावा म्हटलं क माणसं म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया. आता मेलेल्या माणसाने कसा विचार करायचो? तो विचार मेलेल्या माणसाने करावा का जिवंत आहे त्यांनी करावा? प्रश्नचिन्हाचे की नाही. क्षणोक्षणी क्षणाक्षणी हाची, त्याला क्षणोक्षणी म्हणा किंवा क्षणाक्षणी पाठ असा आहे, एका एका क्षणाला तो विचार केला पाहिजे. पर तो विचार कोणी करायचा? म्हणजे आहे त्यांनी करायचा का गेली त्यांनी करायचा? असे काही अभंग आहेत महाराज. शेवटो तो भला माझा आणि बहु गोड झाला, पण कधी मेल्यावर कसं जमणार हो? विसंगतीचे की नाही. म्हणजे कधी कधी अभंग नीट कळाले नाही तर विसंगती महाराज निर्माण होते असते. तर अभंग उपदेशाचेच असावे, पण ते जिवंत असताना उपदेश असावा. मेल्यावर उपदेश करून काय फायदा आहे बरं का पेटी मास्तर. तर उपदेश जो आहे त्याला आहे का गेलेला आहे त्याला आहे? गेलेला तो गेलाच हो. तुम्ही आता काही करा, तो गेलेला गेलेलाच राहील. म्हणून आज मी वेगळ्या पद्धतीचा अभंग आपल्या पाठातला निवडला. हा उपदेश आहे. इथे तुकोबाराई या अभंगामध्ये उपदेश करतात. बाबा रे, हे जीवन फार दुर्लभ आहे. जशी आम्ही वास्तू बांधली आणि तिचा गृहप्रवेश केला की समाधान मिळतं, तसे या जगदरूपी वास्तूमध्ये आम्ही अध्यात्माच्या ज्ञानाने प्रवेश जर केला तर समाधान मिळेल. आणि ते अध्यात्माचं ज्ञान आम्हाला कुठे मिळतं? ते सद्गुरूच्या सानिध्यात मिळतं, संत सानिध्यात मिळतं. संतांकडे गेल्यानंतर ज्ञान प्राप्त करावं लागत नाही, ते ऑटोमॅटिक होत असतं. आणि जिथे ज्ञान प्राप्त होतं ते संत असतात, ध्यानात ठेवा. संत सानिध्यात गेल्यावर वेगळा परमार्थ करावा लागत नाही, तिथे गेल्यावर तो घडतच असतो. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तेथे रामनाम होईल श्रवण, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, भोजन उच्चिष्टाचे. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल
घडेल भोजन उचिष्टाचे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे उचिष्टाचे भोजन घडेल राम नामाचं श्रवण होईल आणि राम नामाचं श्रवण जर झालं तर जीवन सफल होईल जीवन सफल करण्याकरता राम नामाचं चिंतन घडलं पाहिजे आणि ते चिंतन घडायचं असेल तर संत सानिध्य मिळालं पाहिजे आणि संत सानिध्यात गेल्यावर वेगळा परमार्थ करावा लागत नाही ते घडतं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे हिरण्यकशिपू जेव्हा तपश्चर्या करण्याकरता गेला त्याची पत्नी कयादू गर्भवती अवस्थेत होती आणि त्या गर्भवती अवस्थेमध्ये असलेली ती कयादू तिथे इंद्र आला आणि तिचं अपहरण केलं पलायन करून तो घेऊन चालला नारदांनी बघितलं अरे काय राजा इंद्रा देवांचा राजा तू आहेस पण दुसऱ्याच्या पत्नीचं हरण करतो चोरी करतो हे काही बरोबर नाही नारदांनी त्याला सांगितलं समजून सांगितलं नारदाला घाबरला आणि त्याची पत्नी अर्थात देऊन टाकली कयादू नारद म्हणाले हिला जरी इतर अन्यत्र ठेवलं तरी तर पुन्हा तोच प्रश्न निर्माण होईल मग आता गर्भवती अवस्थेत आहे पती जवळ नाही मग हिला जोपर्यंत हिचा पती तपश्चर्या करून पूर्ण येत नाही तोपर्यंत ही कयादू माझ्या आश्रमात राहील गर्भवती अवस्थेत बघा संत किती दयाळू असतात काही संबंध आहे का हो पण काही संबंध नाही भूतांची ही दया भांडवल संता प्राणी मात्रेवर दया करतात प्राणी मात्रेचं हित करतात त्याला संत असं म्हणतात नारदांनी आपल्या तिथे ठेवलं आणि मग गर्भवती अवस्थेमध्ये तिच्या पोटामध्ये जो म्हणजे गर्भ होता त्याच्यावर जे संस्कार झाले तिच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला म्हणजे कशामुळे ते संस्कार घडले कारण रोजचा पाठ सुरू असायचा सकाळी उठल्यापासून सकाळी उठलं की आपल्या भाषात उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली दीनजनाची साबुली येई धावोनी आपल्याला सर्वांना माहिती आहे ही सगळी प्रभात झाली बरं का सकाळी उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुनी जन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्यांचे गजर करा जय जयकार वाद्यांचे गजर सकाळची वेळ झाली आणि मग मात्र ब्रह्ममुहूर्तावर भजन सुरू होतं आपली परंपरा आहे वारकरी संप्रदायाचा नियम आहे साधू संतांचा नियम आहे पहाटे उठले की नामस्मरण आणि म्हणून उठून पहाटे नामस्मरण जो करतो ना पहाटच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावरती त्याला अगणित पुण्य प्राप्त होता काकडा भजन करतो त्याला अगणित पुण्य प्राप्त होतं उठून पहाटे चला जाऊ राऊळासी बर तिथे गेल्यावर काय होईल जळतील पातकांच्या राशी पातकांच्या राशी काकड आरती देखलिया काकड आरती देखलिया बस काकडा पहिला पाप पळून जाईल संपून जाईल जळून जाईल पळेल कदाचित येईल पण जळेल म्हटले जळतील पातकांच्या राशी म्हणून काकडा भजनाला अनन्यसाधारण महत्व आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आहे जे माणसं वर्षभर परमार्थ करत नसतील तरी पण कार्तिक स्नानामध्ये मंदिरात जाता की नाही तो महिनाचा असा असतो महाराज सकाळी उठले की सगळेजण एकत्र येतात आणि मग भजन करतात आनंद घेतात मग काकडियाने पाप नष्ट होत असेल नामाने पाप नष्ट होत असेल तर नारदाच्या आश्रमामध्ये परंपरा आहे उठल्या उठल्या सकाळी उठले की नामस्मरण आहे वेद पाठ आहे वेदध्वनी आहे आणि गीता पाठ आहे सर्व प्रकारचे पाठ चालायचे आश्रमामध्ये प्रत्येक आजही गुरुकुल जिथे असेल तिथेही परंपरा आहे सकाळी उठल्यापासून समुद्र वशने देवी प्रवतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम समास्वमे बरकराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम हा पाठ आमचा सर्वांचा आहे
म्हणजे अर्थात आम्ही प्रारंभ करतो सकाळच्या वेळीपासनं तर सायंकाळपर्यंत सूर्यास्तमनाला जाईपर्यंत, उगल्यापासून प्रारंभ करतो तो माळव्यापर्यंत तेच चालतंय आमचं. सकाळी उठले की सूर्याला नमस्कार, सूर्याय नमः, भास्कराय नमः, मुरिचे नमः, खगाय नमः, मित्राय नमः, भानवे नमः, रवे नमः, हे सगळे 12 नावं घ्या म्हणजे जमलं. आणि त्याचा एक श्लोक आहे, आदित्यस्य नमस्कारण एक विनंती दिने दिने जन्मानंतर सहस्रेषु दालिंद्रय नोपदायते नोपदायते दालिंद्रय जन्मानंतर सहस्रेषु. म्हणून आदित्यस्य नमस्कारन, आदित्यस्य म्हणजे सूर्य, त्याला नमस्कार केला की 1000 वर्षे दालिद्र्य येत नाही, ध्यानात ठेवा. मग आता हा नियम करायला काय अवघड आहे आपल्याला. पूर्वीच्या काळचे माणसं बरं का, सकाळी वेळेला उठले ना ते दगडावर स्नान करायचे ओपन जागेत, ओपन, आणि मग सूर्याला अर्घ द्यायचे की नाही सांगा चष्मेवाले भाऊ, द्यायचे की नाही. सूर्याला पाणी द्यायचे, अर्घ द्यायचे, आणि मग सूर्याय नमः त्याला अर्घ देत असायचे, नमस्कार करायचे. आता बाथरूम मध्ये स्नान करतात लोक, फार सुधारले हो, पण सूर्यच दिसत नाही बरं का, दिसतच नाही महाराज. अवघड झालं. बाथरूमाची म्हणजे खऱ्या अर्थाने प्रगती वाढली पण अधोगती काही कमी झाली का. कल्पना करा, सूर्याची नेंची गाठ होत नाही. पूर्वीच्या महिला रोज तुळशीला पाणी घातल्याशिवाय जेवत नव्हत्या. आता सिटीतल्याला विचारूच नका, तुळशीची नेंची भेटच होत नाही. पण काही अजूनही असते घरं आहे ते कितीही माळ्यावर राहू द्या बरं का महाराज, पण ते असणारं कोळम्यात तुळस ठेवतातच, शिंक्यावर टांगून ठेवतातच. अशी सात्विक घरं पण पाहायला मिळतातच. तुळशीला नमस्कार केला पाहिजे बाबजी बाबा. सकाळच्या वेळेला प्रातः काळी दरुशन घडी कोटे अश्वमेध यज्ञ, नामदेवराची गाथा वाचा कळेल आपल्याला. सकाळच्या वेळेला तुळशीला वंदन जर केलं तर कोटी अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. सांगा, एक यज्ञ मिळवायचा असेल तर सोपं आहे का हो. त्याला ब्राह्मण लागेल, ब्राह्मण देवता लागेल, 1 वर्षाची अवधी द्यावी लागेल, आणि पुन्हा गावरान गायची म्हणजे धार त्याच्यामध्ये 1 वर्षभर अखंड अविरत सोडावी लागेल, आणि त्याच लेवलचे ब्राह्मण देवता लागेल तेव्हा तो एक यज्ञ पूर्ण होतो. आता आपल्याला शक्य आहे का. जेवताना साधन म्हणून तूप मिळत नाही हो. गावरण आता गावही राहिलं नाही, रानही राहिलं नाही, काय गावरण मिळणार आहे महाराज. गावरांच्या नावाखाली जर्शीचंच तूप मिळतं की नाही. निधन हो म्हणा ना, तुम्हाला कोणी दम दिलाय का. जावं कीर्तनाला, काही बोलूच नका, असं काही थोडीच आहे. माय बाप, गावरण तूप नाही राहिलं, ते यज्ञ होणं आपल्याला आता शक्य नाही. आपल्याला ते करायचं असेल तर नामस्मरणच करा, ते पुण्य प्राप्त करता येईल. पण यज्ञ आताच्या काळात शक्य नाही. यज्ञ याग करणं या कलियुगामध्ये फार अवघड आहे. म्हणून आमच्या संतांनी काय केलं, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार चाली ऐसा. त्या यज्ञाच्या वाटा योग याग विधी येणे नोहे सिद्धी वाह्याची उपाधी दंभधर्म. मग येथे याची गरज नित्य जाता नेम एक हरिनाम जपता घडे, एक हरिनाम कोटी कोटी योग नित्य जाता नेम एक हरिनाम जपता घडे, एक हरिनाम कोटी कोटी योग नित्य जाता नेम, कोटी कोटी योग नित्य जाता नेम एक हरिनाम जपता घडे, एक हरिनाम जपता घडे. कोटी कोटी योग नित्य जाता नेम, कोटी कोटी योग नित्य जाता नेम एक हरिनाम जपता हरे, एक हरिनाम जपता हरे. गोड असं प्रमाण महाराजांनी दिलंय बघा. कधी कधी प्रमाणात येत असताना जे प्रमाण जर प्रमाणात नसेल तर विसंगती होते, पण महाराजांनी असं गोड दिलं. बरं, कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम आणि एक हरिनाम जपता घडे. कोटी यज्ञ करण्याचा ज्याचा नियम असेल त्यांनी एक हरीचं नाव घेतलं की त्याला ते पुण्य प्राप्त होतं. सांगा, हरिनावामध्ये किती ताकद आहे. प्रत्येकाने गेले पाहिजे. माझे गुरुवारी सद्गुरू नारायणगिरी महाराज ते सदैव हे बोटाने चिंतन करत राहायचे. ज्यांनी जवळून बाबाला पाहिलं असेल त्यांच्या लक्षात येईल, गुरुवारी नारायणगिरी महाराज सारखा महात्मा आजच्या कलियुगात असंभव आहे महाराज. हा, आता शक्य नाही. आणि असे महात्मे पाहायला मिळणार नाही. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी,
आता ऐशे कोणी होणे नाही, आता ते शक्य नाही. काय होतं महाराज, योग्यता जशी होती ना, आता तशी योग्यता जगात पाहायला मिळणार नाही. वैराग्य एवढं होतं, तप एवढं होतं, त्यांच्यासारखा महात्मा स्वप्नात सुद्धा आजच्या काळात सापडणार नाही. वयाच्या 109व्या वर्षापर्यंत कीर्तन केले बाबांनी, आणि त्याही वयात कीर्तन बसून नाही केले, ध्यानात ठेवा, उभा राहून केले. तुम्ही बसून कधी ऐकलं का? उभ्यानेच कीर्तन केलं. आणि कीर्तनात गेल्या गेल्या हा 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 सुविधा असेल नसेल, डायरेक्ट इन डायरेक्ट राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. ओ धन्यवाद मंडळी. पटलं ना जुने ऐकणाऱ्या मंडळीला? रूप बातालो जनी, रूप बातालो जनी, रूप पाहतालो जनी, रूप पाहतालो जनी, रूप पाहतालो जनी, रूप पाहतालो जनी, हे रूप पाहतालो जनी, रूप पाहतालो जनी. याच्यातले बरेच टाळकरी जुनेचे, तुम्ही टाळ वाजवलेले. चुका झाले ओ साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठल बरवा. बस जय जय रामकृष्ण. बस कळलं की नाही तुम्हाला? हा, ही जी पद्धत होती किंवा आवाज होता महाराज, शोधूनही आजच्या काळात ते सापडणार नाही. आम्हाला जेव्हा त्यांनी ज्ञान दिलं बेटामध्ये, जे शिक्षण दिलं बरं का भाऊ, काय आनंद असायचा. काय महाराज गोड शिकवायचे. अनुष्टुप छंदामध्ये गीता आहे बरं का माऊली, अनुष्टुप छंदामध्ये गीता गोड सांगायचे. बाबांचा आवाज असा असायचा, ते मजा यायची. श्री भगवान वाच, तिथं इतका सोर पक्का होता महाराज. पेटी असेल नाहीत नसेल, पण सोर कधी जात नव्हता. पेटी मागं पुढं होईल पण बाबाचा सोर होत नव्हतं. बरं का, ऐकलं असेल तुम्ही? फार महाराज धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विभुत्सवः, मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. प्रारंभ पहिल्या श्लोकापासून मग प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक शिकवायचे फार गोड असायचा. आणि आज 2 प्रकारचे गीतेमध्ये श्लोक आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. बरं, ते सगळं करत असताना अत्यंत गोड शिक्षण महाराज द्यायचे. अनेक अष्टक असायचे, अनेक महाराज संस्कृतचं ज्ञान देत असताना फार गोड शिकवायचे महाराज. सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकारम भुवनाकारम, सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकारम भुवनाकारम, श्यामानाथ मनाथम तृणमत गोविंदम परमानंदम, जय गोविंदम परमानंदम, जय गोविंदम परमानंदम. गोष्ट प्रंगन रिंगन लोल, गोष्ट प्रंगन रिंगन लोल मनाकारम भुवनाकारम, श्यामानाथ मनाथम तृणमत गोविंदम परमानंदम, जय गोविंदम परमानंदम. असं गोड शिकवायचे सद्गुरु नारायणगिरी महाराज. वा, कारण त्यांनी या जगाकरताच अवतार घेतला होता, जगाच्या कल्याणाकरता अवतार घेतला होता. काय अधिकार होता महाराज. नारायणगिरी महाराज सारखे सद्गुरू मिळायला जन्मजन्मीचं पुण्य लागतं. आणि आपल्या परिसराचं भाग्य आहे, प्रत्येकाला दर्शन झालेलं आहे, त्यांचे आशीर्वाद मिळालेले आहेत. इकडं बहादराबाद भागामध्ये आलेले येत असेल ना कुठंतरी पंचकृषीत, दर्शन झालेलंच असेल. असा कोण व्यक्ती आहे जुन्या काळातला दर्शन झालेलं नाही महाराज. असे महात्मे दुर्लभ आहे महाराज, भेटणं दुर्लभ आहे. आणि मग त्या सानिध्यात गेल्यावर परमार्थ करावा लागत नाही, ऑटोमॅटिक होतो. माझा विषय चालू होता. मग तिथे गेल्यानंतर आम्हाला सहज जर परमार्थ घडत असेल, आता ते संत आम्हाला जे शिकवतात, बाबा रे जीवन हे दुर्लभ आहे, पुन्हा पुन्हा न मिळणार आहे. आणि ते जर मिळालं असेल तर आता मात्र त्या विश्वाराची प्राप्ती करून घ्या, कारण पुन्हा पुन्हा हा ध्येय मिळणार नाही. लख 84 फेरा फिरकर बाद मनुष्य तनु पावा, पुन्हा 184 फिरत फिरत येऊनी आलो
आता मनुष्यदेह प्राप्त झाला, आता पुन्हा होईल याची गॅरंटी नाही. आणि म्हणून सावध व्हा, कारण हा देह मिळणं फार दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्यो देहो देहिनाम क्षणभंगुराः तत्रापि दुर्लभो मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. पुन्हा पुन्हा नरदेह मिळत नाही. किती दुर्लभ महाराज आमचे संत सांगतात. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, हरी बोल. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सुंदर असं प्रमाण महाराजांनी दिलंय. नरदेह दुर्लभ जाना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ नरदेह पुन्हा मिळणार नाही. मागुता हा नाही मनुष्य देह, मनुष्य देह मागुता हा नाही मनुष्य देह. मनुष्य देह मागुता नाही मनुष्य देह, मनुष्य देह मागुता नाही मनुष्य देह. पुन्हा जन्म नाही आता, आता पुन्हा जन्म नाही आता. आता पुन्हा जन्म नाही आता, आता पुन्हा जन्म नाही आता. पुन्हा जन्म नाही आता, आता पुन्हा जन्म नाही आता. आता पुन्हा जन्म नाही आता, आता पुन्हा जन्म नाही आता. तुका म्हणे पंढरीनाथा, तुका म्हणे पंढरीनाथा पुन्हा जन्म नाही आता, आता पुन्हा जन्म नाही आता. तुका म्हणे पंढरीनाथा, तुका म्हणे पंढरीनाथा पुन्हा जन्म नाही आता, आता पुन्हा जन्म नाही आता. पुन्हा जन्म नाही आता. तुका म्हणे पंढरीनाथा. एकदा मिळालेला जन्म महाराज पुन्हा मिळणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्मे, शेवटची पाळी हो एक मनुष्य जन्मे. एक मनुष्य
बघा आता असे प्रमाण चालल्यावर संध्याकाळचे 4 वाजणार आहे. ते मगर बाबा काय आवाज गोड आहे हो, बरं वाटतं ऐकताना. सुंदर हा. आज तर पिता पुत्र दोघं आहे. यांचंच लग्न झालं, नाही मुलीचं झालं, मुलीचं झालं. 12वीला आहे. आता यांच्याला बोलू. ते मुलीचं लग्न झालं, कोणी म्हणाल का हो त्यांच्याकडे पाहून. ते मला नाही जमलं जायला, आग्रह होता, पण कीर्तन कुठं लांब होता, लांब होतं, अंतर जोडणार आहे. आता मुलाला घेऊन आलंय, काय वाजवतो रे पकवात, गोड वाजवतो हा. काय सुंदर आहे. धन्यवाद महाराजा करतात. दोघांना धन्यवाद द्या ना. असे पिता आणि पुत्र झाली पाहिजे बरं का. असे झाले पाहिजे की मुलाला कीर्तनाला आणलं पाहिजे, त्यांनी पखवात भाजवायला आणलं, एवढं सुंदर शिकवून आणलं. आपले सुद्धा मुलं असेच तयार झाले पाहिजे. हे बघा ना किती गोड आहे बघा ना महाराज, किती बघा, टोपी कशी, गंध कसा, डोळे पहा ना, टुकूमुकू बघतोय, चांगला कसा बघतो बघा ना. दारणगाव, ते आमची धारणगावला कोणती कथा, नवनाथ कथा होते. आणि तेव्हा ते गाणं निघालं होतं, गणपती उत्सव चालू होता महाराज. ते गणपतीचं कसा टुकूमक्कू बघतोय, चांगला माझ्या पप्पाने. बास सगळे आता, बास तुमच्या पाटे पुढं कशाला सगळ्याच. ते गाणं जेवढं महाराज फेमस झालं होतं, आम्ही फक्त सोर लावून द्यायचो, मग ते असे नाचायचे. महाराज काय भारी पाहणं, काय टाळ आहे. ते धोतर बघा ना तुम्ही, धोतर. हा इथलेच आहे ना, पखवात वाजतात. हा हा हा. त्यांच्या आईबापाला धन्यवाद देतो महाराज. खरं कीर्तनात 2 मिनिटं बोललं तरी चालेल, कीर्तन कमी झालं चालेल, पण यांचं वर्णन होऊ द्या महाराज, कीर्तन सफल होईल, ध्यानात ठेवा. नाहीतर मग काय आमच्याकडे उडेल बर्फच जास्त असतात. म्हातारे झालेली, ज्यांना घरी परमार्थामध्ये बरं का आडेल नडेल सोडेल जास्त येतात, पण असे येत नाही, ध्यानात ठेवा. हा असे येत नाही. इथं बहादराबादमध्ये, बहादराबादच ना, हेच गाव ना आपलं. तर या गावाला धन्यवाद, महाराजांना धन्यवाद. आता काय सांगत होतो मी, कीर्तन. धन्यवाद तुम्हाला महाराज. माझं प्रमाण चालू होतं काय आपलं, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाणी एक मनुष्य जन्म. चुकलिया वर्म फेरा पडे. चुकलिया वर्म फेरा पडे. खूप फार सुंदर गोड प्रमाण दिलं की वर्म चुकलं की फेरा पडेल. आणि म्हणून मागुता हा नाही मनुष्य देह, हा देह दुर्लभ आहे. आणि मग हाच देह दुर्लभ असल्यामुळे आपल्याला सफल करायचं असेल तर भगवंताच्या प्राप्तीशिवाय होणार नाही. आणि म्हणून ज्याच्याकरता जन्माला आलो आम्ही ते जर नाही केलं तर ज्ञानोबाराय देखील म्हणतात, ए साती आलिया वळगा सरंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. लयाला संसारिक माणूस जाईल. म्हणजे ज्याच्याकरता आला ते केलं पाहिजे. आणि भगवत भक्तीशिवाय, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आमचा उद्धार होणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी सांगतो ते तुम्ही करा, आणि ते जर केलं तर तुमचं कल्याण होईल. काय सांगता महाराज, सांगतो तुम्हासी हजार विठ्ठल.